पाचोरा येथील घरफोडीचा लागला छडा, एक अटकेत, दोघे मात्र फरार। धुळे शहरात अन्न व औषध प्रशासनाची छापेमारी, 10 लाख रुपयांचा प्रतिबंधित विमल गुटखा हस्तगत। धुळे शहरातील भ्रष्ट कारभाराविरुद्ध संभाजीनगर उच्च न्यायालयात याचिका दाखल, माजी आमदार अनिल गोटे यांची माहिती। नव्या गुन्हेगारी कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र सज्ज, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आत्मविश्वास। आणि प्रवाशांच्या सतर्कतेमुळे एसटी बसमधील चोरी प्रकरणाचा लागला छडा। पाचोरा येथील ज्वेलर्स दुकानातील घरफोडीचा गुन्हा पाचोरा पोलिसांना उघडकीस आणला आहे। चोरी प्रकरणी एकास अटक करण्यात आली असून दोघे मात्र फरार आहेत। चोरीच्या गुन्ह्यातील मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी यांनी दिली आहे। पाचोरा शहरातील सराफ गल्लीत राहुल विश्वनाथ चव्हाण यांचे मालकीचे पाटील ज्वेलर्स दुकान आहे। दुकानाचे चॅनल गेट तोडून 2 फेब्रुवारी रोजी मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी दुकानात प्रवेश करून दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याची तोडफोड करीत तेथील DVR व दुकानातील 68,000 रुपयांचे सोन्या व चांदीचे दागिने घरफोडी करून चोरून नेले होते। याबाबत राहुल विश्वनाथ चव्हाण यांच्या फिर्यादीवरून पाचोरा पोलीस स्टेशनला घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता। सदर गुन्ह्याचा तपास पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय वेरुळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असताना पोलीस निरीक्षक अशोक पवार यांनी विविध टीम तयार करून तात्काळ तपासाची चक्रे फिरवली। घटनास्थळी फिंगरप्रिंट तज्ज्ञ डॉग स्क्वॉडला पाचारण करून आजूबाजूचे सीसीटीव्ही फुटेज तपासले असता एका सफेद रंगाच्या बोलेरोतून आरोपींनी येऊन गुन्हा करून फरार झाल्याचे दिसून येत होते। याबाबत जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशनला सीसीटीव्ही फुटेज प्रसारित करून गुन्ह्याची माहिती देऊन अज्ञात आरोपींचा शोध पोलिसांनी घेतला असता 2 फेब्रुवारी रोजी धरणगाव पोलीस ठाणे हद्दीतून एक बोलेरो वाहन चोरी झाल्याने धरणगाव पोलीस देखील अज्ञात आरोपितांच्या मागावर असताना दिनांक 7 फेब्रुवारी रोजी रामानंद नगर पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे शाखेकडील पोलिसांना त्यांच्या हद्दीमध्ये अज्ञात आरोपी गुन्ह्यातील चोरलेले वाहन सोडून पळताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाल्याचे दिसून आले होते। दरम्यान पोलिसांनी या प्रकरणी एका अट्टल गुन्हेगारास अटक केली असून फरार दोघी आरोपींचा शोध घेतला जात आहे। संबंधितांकडे चोरीचा मुद्देमाल देखील हस्तगत करण्यात आला आहे। धुळे शहरातील मौलवीगंज परिसरात अन्न व औषध प्रशासनाने छापेमारी करीत 10 लाख रुपयांचा गुटखा हस्तगत केला आहे। या प्रकरणी आझादनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून गुटखा व्यवहाराचे धागेदोरे शोधले जात आहेत। महाराष्ट्र राज्यात गुटखा बंदी आहे, मात्र असे असले तरी अवैधपणाने गुटखा मोठ्या प्रमाणावर विकला जातो। धुळे शहरातील मौलवीगंज परिसरातील मदिना स्वीट दुकान येथे गुटखा मोठ्या प्रमाणावर साठवून ठेवल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन विभाग नाशिक पथकास प्राप्त झाली होती। महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेला विमल गुटखा मोठ्या प्रमाणावर साठवून ठेवल्याची माहिती प्राप्त होताच प्रशासनाने छापेमारी करीत गुटखा हस्तगत केला आहे। तब्बल 10 लाख रुपयांचा गुटखा साठा जप्त करण्यात आला असून संशयितांविरुद्ध आझादनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त संदीप देवरे यांच्या मार्गदर्शनात ही छापेमारी करीत कारवाई करण्यात आली आहे। धुळे शहरात विकास कामांच्या नावाआड मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करण्यात आला आहे। भ्रष्ट कारभार, निकृष्ट व नियमबाह्य कामे याविरुद्ध तक्रारी करूनही शासन योग्य दखल घेत नसल्याने अखेर भ्रष्ट कारभाराविरुद्ध छत्रपती संभाजीनगर उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आल्याची माहिती माजी आमदार अनिल गोटे यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली आहे। धुळे शहरात विकास कामे करण्याची वल्गना केली गेली, प्रत्यक्षात मात्र विकास कामे न करता मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करण्यात आला आहे। शहरातील विविध कामांमध्ये कामाचा दर्जा पाळला नाहीच, मात्र मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करून नियमबाह्य निकृष्ट कामे करण्यात आली आहेत। शहरातील प्रत्येक कामात आर्थिक स्वार्थ करण्यात आला असून भ्रष्ट, नियमबाह्य, बेकायदेशीर कामाविरुद्ध शासनाकडे तक्रारी करूनही शासनाने दखल घेतलेली नाही,
अखेर या भ्रष्ट कारभाराविरुद्ध संभाजीनगर उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली असल्याची माहिती माजी आमदार अनिल गोटे यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली आहे। यावेळी माजी आमदार अनिल गोटे यांच्या समवेत शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी उपस्थित होते। मी आणि नानू परदेशी, नरेंद्र परदेशी आम्ही मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठामध्ये दाखल केलेल्या याचिकेत महापालिकामध्ये सर्व विभागीय भ्रष्टाचार कसा चालतो याची पुराव्यासह सही शिक्क्याच्या नकलांसह तक्रार दाखल केली। न्यायालयाची दाखल करून घेतली आणि महापालिकेला नोटिसा काढल्या। हा साधारणतः 500 ते 550 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार आहे आणि गटार योजना वगैरे झालं तर साधारणतः 750 कोटी रुपयापर्यंत रक्कम जाते। रस्ते जे केलेले आहेत ते निकृष्ट दर्जाचे आहेत। माननीय न्यायालयाने दिलेल्या आदेशात म्हटले की पाणी पुरवठा, रस्ते आणि इत्यादी कामाची सखोल चौकशी करा। न्यायालयाचा आदेश मी तुम्हाला पाहिजे पाठवून देतो। अण्णा, यात कोणाकोणाला पार्टी करण्यात आले? अधिकाऱ्यांना आम्हाला पदाधिकारी कोण होते त्याचे काय घेणे नाही काय, त्यांनी सह्या कशा केल्या कामाला। आता महापालिकेने एका रस्त्यावर कॉन्क्रीट केलं, त्या रस्त्यावर डांबरीकरण केलं आणि त्याच रस्त्यावर पुन्हा कॉन्क्रीट केलं। चेहरा आणि शरीरावरील अनावश्यक केस, मुरूम, गोंधन तसंच चेहऱ्यावरील पुटपुळ्या, चेहऱ्यावरील व्रण, डाग, मोस, वांग या आणि यासारख्या अन्य व्याधींपासून आपण त्रासला आहात का? मग एवढी चिंता करताय कशाला? कारण लेसर मशीनद्वारे उपचार पद्धती आता आपल्या धुळे शहरातच उपलब्ध झाली आहे। गोंधन काढण्यासाठी अत्याधुनिक क्यूसिस लेसर मशीन, आपल्या चेहऱ्यावरील तसेच त्वचेवरील विविध समस्यांच्या निवारणासाठी धुळे जिल्ह्यातील प्रख्यात त्वचारोग तज्ञ डॉक्टर भूषण चौधरी यांचं चौधरी त्वचारोग क्लिनिक, गली नंबर 4, पाट बाजार, धुळे। फोन 235 570। नवीन गुन्हेगारी कायद्यामुळे गुन्हे तपास, न्यायदान, फॉरेन्सिक प्रक्रिया अधिक आधुनिक आणि प्रभावी होणार असून पोलीस दल, न्यायालयीन प्रक्रिया आणि फॉरेन्सिक यंत्रणा अधिक सक्षम आणि सज्ज होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीनंतर ते माध्यमांशी बोलत होते। केंद्रीय गृहमंत्री श्री शहा यांच्या अध्यक्षतेखाली 3 नवीन गुन्हेगारी कायद्यांच्या क्रिमिनल लॉज अंमलबजावणीचा आढावा उच्चस्तरीय बैठक पार पडली। बैठकीस मुख्यमंत्री श्री फडणवीस यांच्यासह राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनी, गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉक्टर IS चहल, मुख्यमंत्र्यांचे सचिव डॉक्टर श्रीकर परदेशी उपस्थित होते। या बैठकीत कायद्यांच्या अंमलबजावणीसाठी केलेल्या उपाययोजनांचा सविस्तर अहवाल सादर करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री श्री फडणवीस यांनी दिली आहे। राज्यात भारतीय न्याय संहिता BNS, भारतीय नागरी संरक्षण संहिता BNSS आणि भारतीय साक्ष्य संहिता BSA या 3 नव्या कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी सुरू झाली आहे। यासाठी आवश्यक असलेले फॉरेन्सिक इन्फ्रास्ट्रक्चर आणि प्रशिक्षण प्रक्रियेचा वेग वाढवण्यात आला आहे, असे फडणवीस यांनी बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना सांगितले आहे। फॉरेन्सिक तपासणी प्रणाली अधिक सक्षम करण्यासाठी महाराष्ट्रात सरकारने 27 नवीन फॉरेन्सिक व्हॅन्स कार्यान्वित केल्या आहेत। पुढील 6 महिन्यात संपूर्ण फॉरेन्सिक नेटवर्क विकसित होईल, अशी माहिती श्री फडणवीस यांनी दिली आहे। यासह 7 वर्षांहून अधिक शिक्षा असलेल्या गुन्ह्यामध्ये घटनास्थळी फॉरेन्सिक तज्ञ उपस्थित राहतील आणि पुरावे संकलनाची प्रक्रिया तात्काळ पूर्ण करतील तरतूद करण्यात आली असल्याचे सांगितले। या नव्या कायद्यानुसार येत्या काळात आरोपींवर वारंवार कोर्टात हजर करण्यासाठी प्रत्यक्ष नेण्याची गरज भासू नये, यासाठी सरकारने मोठे पाऊल उचलले आहे। राज्यातील सर्व न्यायालयांमध्ये नोटिफाईड क्युबिकल्स तयार करण्यात येत असून
हे क्युबिकल्स तुरुंगांशी ऑनलाईन जोडले जातील. यामुळे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सुनावणी शक्य होईल. यामुळे पोलीस दलावर येणारा अतिरिक्त भार कमी होईल. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी महाराष्ट्र सरकारने केलेल्या उपाययोजनांचे आणि नवीन कायद्यांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी घेतलेल्या पुढाकाराचे कौतुक केले. श्री फडणवीस यांनीही या नव्या प्रणालीमुळे न्यायदान प्रक्रियेत मोठा बदल घडणार असल्याचे यावेळी स्पष्ट केले आहे. प्रवाशांच्या सतर्कतेमुळे एसटी बसमधील चोरी प्रकरणाचा छडा लागला आहे. दोंडाईच्या धुळे प्रवासादरम्यान दोघा महिलांनी एका प्रवाशाच्या बॅगमधील तब्बल 4 लाख रुपयांची रक्कम लंपास केली होती. दरम्यान चोरी प्रकरणी दोघा महिलांविरुद्ध गुन्हा दाखल करीत अटक करण्यात आली आहे. अलीकडे एसटी बस प्रवासादरम्यान चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. दाऊळ मंदाणे तालुका शिंदखेडा येथील रहिवासी शिवाजी राजाराम पाटील वय 70 वर्ष हे दोंडाईच्या इथून एसटी बस मार्गे धुळेकडे प्रवास करीत होते. प्रवासादरम्यान त्यांच्या शेजारी बसलेल्या महिलेने त्यांच्या बॅगमधील तब्बल 4,09,500 रुपयांची रक्कम लंपास केली आहे. बसमधीलच एका प्रवाशाच्या सतर्कतेमुळे ही बाब उघडकीस आली असून एसटी बस थेट देवपूर पोलीस स्टेशन येथे आणण्यात आली. तेथे महिला पोलीस कर्मचाऱ्यांकडून संबंधित दोघा महिलांची चौकशी केली असता चोरीची घटना उघडकीस आली आहे. चोरी प्रकरणी पद्मा राहुल शेट्टी वय 20, अक्षया राजन शेट्टी वय 20 दोन्ही राहणार चिकलठाणा औरंगाबाद यांच्या विरुद्ध देवपूर पोलीस स्टेशन येथे चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान एसटी बस प्रवासादरम्यान सतर्कता दर्शविणारा तरुण मोहित समाधान पाटील राहणार मिल परिसर धुळे याचा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला आहे. मी धनंजय पाटील पी.आय. देवपूर. आज सकाळी 10:30 ते 12:30च्या दरम्यान नंदुरबार ते धुळे बसमध्ये एक ज्येष्ठ नागरिक त्यांच्या नातेवाईकांच्या मुलीच्या लग्नाच्या बसण्यासाठी म्हणून जवळपास 4,10,000 इतकी रक्कम बॅगमध्ये घेऊन प्रवास करत होते. दोंडाईच्याहून ते बसले. त्याच बसमध्ये मोहित पाटील नावाचा एक तरुण मुलगा पण होता, 18 वर्षाचा, धुळ्याचा आहे तो. आणि सोनगीरला ती बस आली असताना त्या बसमध्ये 2 महिला चढल्या, त्याच्यासोबत लहान बाळं पण होते 2. आणि त्या काकांना त्या महिलेची दया आली, त्यामुळे त्यांनी तिला बसायला जागा पण करून दिली त्यांच्या शेजारी. तर त्या बसल्यानंतर त्या महिलेने तिचा पदर त्यांच्या बॅगेवर टाकून त्याच्यातून त्यांच्या बॅगेतले पैसे चोरले. आणि ते चोरत असताना त्या मोहित पाटील नावाच्या तरुणाच्या ते लक्षात आलं. त्यांनी लगेच त्या बाबतीत आरडाओरड केला की पैसे काढत आहे, पैसे चोरत आहे म्हणून. त्यामुळे तिच्यासोबतच्या दुसऱ्या महिलेकडे त्यांनी त्या बॅगेतले काही पैसे लंपास केले होते. जवळपास 4,10,000 रुपये इतकी रक्कम त्यांनी चोरली. ती बस तशीच देवपूर पोलीस स्टेशनला आणण्यात आली. देवपूर पोलीस स्टेशनला आणल्यानंतर पुढील चौकशीमध्ये त्या महिलांच्या झडतीमध्ये ते 4,10,000 रुपये रक्कम मिळाली. आणि त्या मोहित पाटील या तरुणाच्या सतर्कतेमुळे त्या ज्येष्ठ नागरिक काकांचे पैसे वाचलेले आहेत आणि ताबडतोब गुन्हा हा निष्पन्न ओपन झालेला आहे. त्याच्यामध्ये त्या दोघं महिला या सराईत गुन्हेगार असल्याचे वाटत आहे. अजूनही त्यांच्यावर गुन्हे दाखल असू शकतात. तर त्याबाबत अधिक तपास करणे चालू आहे.